दुःखाची ऊन सावली घराघराची आहे कहाणी हवे हवेसे सुख वाटे हवे हवेसे सुख वाटे नको नकोसे दुःख वाटे नको नकोसे दुःख वाटे सुख दुःखाची ऊन सावली घराघराची आहे कहाणी ऊन सावली ऊन सावली. अहो शिकलं सवरलं तर चांगली नोकरी लागल नाहीतर हाय दिसभर राबा आणि रातच्याला खा. एक लक्षात घे शेखर, आपल्या फॅक्टरीमध्ये निर्माण झालेला प्रॉब्लेम हा फक्त आणि फक्त दिवाकरच सॉल्व्ह करू शकतो. मी माझ्या डोळ्यांनी मृत्यू पाहिला तुझ्या आईचा. तिचं दुःख तिच्या वेदना जीवन जगण्यासाठीची धडपड हे मी माझ्या डोळ्यांनी पाहिलं. विद्याचा फोन का आला नाही? काय झालं असेल तिचं? तिच्याशी बोलायलाच हवं, विचारायलाच हवं. का कुणास ठाऊक तिच्या सुखी संसारात वादळ निर्माण व्हावं. आयुष्यात आपल्या मनासारखं कधीच काही घडत नाही. विद्याच्या जीवनात निर्माण झालेले प्रॉब्लेम्स लवकरात लवकर सुटायलाच हवेत. हॅलो मॅडम, पत्ता काय तुमचा? कुठे आहात? कुठे तुम्ही? काही नाही ग, सहजच. बास, स्पष्टीकरण नको आता. तू सांग ना, तू कशी आहेस? झालं विषयांतर सुरू झालं? तसं नाही ग. काय चाललंय? कुठे काय? अशी का बोलतीयस? काय बोलू मग?
बी ब्रेव यार. विचार करत बसलीस तर तिढा सुटणार आहे का तुझा? फोन केला शेखरला तू? नाही, का? काही उपयोग नाहीये. म्हणजे असं का म्हणतेस तू? अगं नवरा आहे तुझा तो. अगं ते माझा फोनच रिसीव्ह करत नाहीयेत. तर काय झालं? तू प्रयत्न कर ना, अजून एकदा प्रयत्न कर. किती वेळा तुझा फोन रिसीव्ह करणार नाही तो? झालं, चुकलं असेल त्याचं. किती रागावणार आहेस? अगं नवरा आहे, काही झालं तरी तुझा तो. तसं नाहीये ग. ट्राय टू अंडरस्टँड विद्या. असं कसं म्हणतेस तू? तो अस्वस्थ नसेल का? त्याला तुझी आठवण येत नसेल का विद्या? आणि तू असा कसा विचार करू शकतेस? जेव्हा माझ्यामध्ये आणि सारंगमध्ये प्रॉब्लेम झाले होते तेव्हा तू समजून सांगायचीस ना मला. ऊन सावली, जेव्हा माझ्यामध्ये आणि सारंगमध्ये प्रॉब्लेम झाले होते तेव्हा तू समजून सांगायचीस ना मला की बायकोनेच नवऱ्याला समजून घ्यायचं असतं म्हणून. आणि आज तू असं म्हणतेस. नेहा, जग कितीही पुढे गेले ना तरी निसर्गाच्या पुढे नाही जाता येत. आणि हा अधिकार निसर्गाने पुरुषाला दिलेला आहे की त्याने पुरुषार्थ गाजवावा. आणि स्त्रीला संयमता, सहनशीलता ही जपायलाच लागते. अगं प्रत्येक स्त्रीला पुरुषाचा आदर हवाच असतो. पुरुषाशिवाय स्त्रीचं आयुष्य म्हणजे वाळवंट. तो रागवेल, चिडेल, पण प्रेमही तोच करेल ना. हॅलो. हॅलो. अगं कुठे हरवलीस तू विद्या? कुठे नाही, बोल. काय झालं? वाईट वाटलं माझ्या बोलण्याचं? नाही ग, दुसऱ्यांना सांगणं खूप सोपं असतं, पण तीच परिस्थिती स्वतःवर आली ना की तिला सावरणं खूप कठीण होऊन जातं. मग काय होतंय? तुझी हिंमत होत नाहीये का शेखरला फोन करायची? सारंगला सांगू का फोन करायला? नको. ठीक आहे, चांगलंच आहे. स्वतःचे प्रश्न स्वतःला सोडवता यायला पाहिजेत. तू कर फोन शेखरला आणि काय होते ते मला कळव. घाबरू नकोस आणि मी आहे तुझ्या बरोबर. हां? ओके, बाय. बाय. विधाता राजकारणी, सुख दुःखाची तुझीच करणी. काय झालं? काही नाही. ए, रडतेस का? काही नाही रे, सहजच. नाही सांगणार? हं? ठीक आहे. सारंग, अरे विद्याचा फोन होता. अजून प्रॉब्लेम चालू आहेत त्याच्या आयुष्यात. मला राहवलं नाही. मी इतक्या दिवसानंतर? हो. अरे शेखर तिला अजून आणायलाच गेला नाहीये. तिचा फोन रिसीव्ह करत नाहीये. कसं असतं ना, एखादी घटना आपल्या आयुष्यात घडते, आपण चुकतो,
ती चूक आपल्याला आयुष्यभर भोगावी लागते, आयुष्यभर आपल्याला फेस करावी लागते. नेहा, नको का इतका विचार करूस. मी ठरवलंय, विद्येच्या सुखासाठी येत्या नवरात्रीमध्ये मी 9 दिवस उपवास धरणार आहे. अष्टमीला पाणी सुद्धा पिणार नाही. मला नाही बघवत रे मी. ठीक आहे, ठीक आहे, तर रडू नकोस. तू धर उपवास. नाही तर रडणं थांबवणार आहेस की नाही? आणि नेहा, मला आतापासून एक गोष्ट सांगायची होती. बोल ना. नाही, तू या मूडमध्ये आहेस आणि विचार करत होतो सांगू की नको. बोल ना, काय झालं? मला खूप भूक लागली. आय एम सो सॉरी. मी आणते जेवण. सॉरी. हॅलो. हॅलो. कशी आहेस? मी बरी आहे. तुम्ही कसे आहात? मी ह्याच्यासाठी फोन केला होता की मी तिकडे येतोय. काय? मी येतोय तुला घ्यायला. लवकर तयार, माझ्याकडे फार वेळ नाही. काय? ठीक आहे, मी लगेच तयारी करते. कधी येत आहे तुम्ही? लगेचच येतोय. बाबांची तब्येत बरी नाही. ऊन सावली बाबांची तब्येत बरी नाही. काय? काय झालंय त्यांना? बीपी वाढलंय त्यांचं. पण असं अचानक? ते सगळं तुला नंतर सांगतो मी. बरं, डॉक्टर येऊन गेले घरी? हो. आणि आई कशा आहेत? आणि हो, तुम्ही ड्रायव्हिंग करताना हळू गाडी चालवा आणि कसलाही विचार मनात आणू नका. हो. तर असं करू का, मीच येते, तुम्ही बाबांजवळच थांबा. बाबा सोडतील ना मला घरी? नाही नको, मीच येतो. अहो पण मी काय म्हणतेय, तुम्हाला ऑफिसचं एकतर टेन्शन असतं आणि त्यात आता बाबांची काळजी. डोंट वरी, मी समर्थ आहे सगळ्या गोष्टी सांभाळायला. अहो पण आता तू काही बोलू नकोस आणि लवकर तयार हो. मी तिथे थांबणार नाही अजिबात. पण मी काय म्हणतेय, आता काय पण? बाबा आले असते तर बरं झालं असतं. माणसाने स्वतःचे प्रॉब्लेम स्वतः सॉल्व्ह करायचे असतात. ठीक आहे, ठेवते.
बाबा बाबा आई आई बाबा विद्या अगं काय झालं? शेखर येतात मला घ्यायला. खरंच? आता त्यांचा फोन आला होता. कधी येतात कधी शेखर? थोड्या वेळात येत आहेत. देवा गजानना, तूच पाठी राखायस आमचा. आता लगेच शेगावची वारी करेन. बघितलंस, मी तुला म्हटलं होतं की नाही सगळं काय व्यवस्थित होईल म्हणून. बसा, आता काळजीच मिटली. बाबा पण काय? बाबांची तब्येत बरी नाहीये. काय? काय झालंय काय त्यांना? त्यांचा बीपी हाय झालाय. आता कुणाला फोन लावताय? अगं त्यांची तब्येत बरी नाही तर त्यांना विचारायला नको का? काहीतरीच काय. त्यांची तब्येत ठीक नाही आणि फोन का लावताय? आणि बाबा आता शेखर येत आहेत, त्यांनाच विचारू ना आपण सविस्तर काय ते. हो, पण आपण जर का त्यांची विचारपूस नाही केली तर कसं वाटेल त्यांना? नाही नको, त्यापेक्षा आपण भेटायला जाऊया प्रत्यक्ष. अगं हो, पण आधी फोन केला तर काय बिघडतंय? ते बोलण्याच्या परिस्थितीत तरी असतील का? बाबा आई म्हणते ते बरोबर आहे. आपण फोन करण्यापेक्षा त्यांना भेटलेलंच बरं. ठीक आहे, तुम्ही म्हणता तर नाही करत फोन मी. हे बघा, माझा ऐका. आज रजा टाका आणि आपण विद्यासोबतच भेटायला जाऊया. अगं पण असं आयत्या वेळी कशी रजा घेता येईल? काय हो, त्यांना बरं नाहीये, त्यांचा बीपी वाढलाय आणि तुम्ही ऑफिसचं काय घेऊन बसलाय? ओके बाबा, आता ऑफिसमध्ये तरी फोन करू का नको? हो, त्यांना सांगा आज येणं शक्य नाही, उद्या अर्ज देता येईल. जसं काय ऑफिसचे नियम तुला सगळे ठाऊक आहेत. अहो, नियमांचं काय घेऊन बसलाय? आणि कोण तुमचा तो अधिकारी काय बोलणार आहे? आणि रजा घेऊन आपण फिरायला का जाणार आहोत? तसं नसतं संध्या. बाबा ऐका ना आईचं, बरोबर बोलते ती. ठीक आहे, तुम्ही म्हणता तर घेतो सुट्टी. हॅपी? विद्या, जा तयारी कर. शेखर येतात ना न्यायला. जा. जा तयारी कर. खरंच आज खूप दिवसांनी विद्याला इतक्या आनंदात पाहिलं. मी काय म्हणतो, आपण दोघे त्यांना भेटायला जाऊया, पण विद्या आणि शेखर बरोबर नको. का? का काय, काही गोष्टी समजून घ्यायच्या असतात. हो, तुम्ही बोलताय तेच योग्य आहे. पण तुम्ही रजा घेताय ना? आपण उद्या गेलो तर नाही का चालणार? नाही. अगं उद्या आणायची सुट्टी आहे म्हणून म्हणतोय मी. नाही म्हणजे नाही. हो, असं काय करताय? तुम्हाला कळत कसं नाही? काही गोष्टी वेळेवरच व्हायला हव्यात. हे बघा, आज आपण भाऊसाहेबांना भेटायला जाऊया आणि लगेचच सेवाग्राम एक्सप्रेसने शेगावला जाऊया. उद्या सकाळी छान गजानन महाराजांचं दर्शन घेऊया. परवा सकाळी परत येऊ. अच्छा, म्हणजे एका क्षणात तू तुझं प्लॅनिंग पण करून टाकलंस. हो, आणि यात तीळ मात्रही बदल होणार नाही. आणि बघा, यापुढे मी अजिबात हट्ट सुद्धा करणार नाही. बरं बरं बरं. अगं तुझ्या दृढ निश्चयापुढे मी काय बोलू शकतो का? हो ना? मग चला लगेच ऑफिसमध्ये फोन करा. ठीक आहे, करतो. हॅलो. हा साहेब, मी देशमुख बोलतोय. साहेब जरा आज मी येऊ शकणार नाही कारण जरा प्रॉब्लेम आहे. नाही नाही, माझी तब्येत बरी आहे. नाही हो, घरी पण तसा काही प्रॉब्लेम नाहीये. काय आमचे व्याही जरा आजारी आहेत. हो हो, नाही त्यांना जरा बघायला जायचं असं म्हणत होतो म्हणून. हो हो, ठीक आहे, मी परवा आल्यानंतर ऍप्लिकेशन देतो. ओके ओके सर, थँक्यू 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 व्हेरी मच सर. झालं समाधान? हो.
बाबा अहो, काहीतरीच काय बोलताय बाबा. त्या शेखरला कुठे माहिती आहे सगळं? शरीराप्रमाणे बुद्धी देखील स्थूल झाली आहे तुझी. मनात आलं ते बोलायचं, कुठलाही कसलाही विचार करायचा नाही. एवढ्या दिवसात पुन्हा एकदा विद्याची सवय झाली होती. संध्या, मुलीबद्दल प्रेम, आत्मीयता, जिव्हाळा हा आपला कमी होणार नाही, खरं आहे.